11 जुलै 2024 रोजी गुरुवारी श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा रथयात्रेचे आयोजन करण्यात आले। हे आयोजन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ संस्थापक आचार्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद एसी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद व श्री श्री जगन्नाथ मंदिर आशर सफायर कोलशेत रोड ठाणे पश्चिम यांच्याद्वारे करण्यात आले। याचे मुख्य आयोजक मॅनेजर इस्कॉन ठाणे श्रीमान रेवती रमणदास व श्रीमान कृष्ण दर्शनदास यांच्याद्वारे करण्यात आले। ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवीजी यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती। यावेळी जगन्नाथ मंदिरात प्रवचन पोहंडी कार्यक्रम व आरती करून दुपारी 12:30 ते 6 पर्यंत रथयात्रा करण्यात आली। ही रथयात्रा श्री श्री जगन्नाथ मंदिरापासून ढोकाळी लोढा आमारा ब्रह्मांड मानपाडा तिकुजिनीवाडी मेडोज वसंत विहार लोकपुरम वरून काशीनाथ घाणेकर हॉल पर्यंत करण्यात आली। तसेच विशेष अतिथी कथाकार श्रीमान रूप विलास प्रभू यांच्याद्वारे जगन्नाथ कथा सांगण्यात आली। त्यानंतर गौर आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। या रथयात्रेचा व महाप्रसादाचा लाभ 500 ते 600 भक्तगणांनी घेतला। हरे कृष्णा। मेरा नाम रेवती रमन दास है। मैं इस्कॉन ठाणे मंदिर का मैनेजर हूँ और आज का जो फेस्टिवल था जय जगन्नाथ रथ यात्रा श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की रथ यात्रा है। ये हजारों साल पुराना फेस्टिवल है जो सतयुग से चला रहा है। राजा इंद्रदुम्न द्वारा भगवान राजा इंद्रदुम्न की सेवा लेना चाहते थे जगन्नाथ के रूप में, तो ये फेस्टिवल तब से चालू है हजारों साल सतयुग से। तो इस रथ यात्रा का महत्व यही है कि भगवान अपने भक्तों का दर्शन देने और अपने गर्भगृह से बाहर निकलते एक दिन रथ यात्रा और अपनी मौसी राजा इंद्रदुम्न की रानी गुंडीचा उनको वचन दिया था कि मैं आपका पुत्र हूँ और आपको 7 दिन मिलने के लिए आपके घर आया करूँगा। तो गुंडीचा मंदिर ये मौसी की बाड़ी है। तो इस मौसी की बाड़ी में जगन्नाथ जी अपनी मौसी को मिलने के लिए 7 दिन जाते। दूसरा भाव है वृंदावन का, जो गोपियाँ और राधा रानी जगन्नाथ जी को अपने हृदय में खींचती है और अपने हृदय प्रांगण में जगन्नाथ को स्थान देती। यही है रथ यात्रा का मेन भाव। हरे कृष्णा। हरे कृष्णा। माझं नाव कृष्ण दर्शनदास। मी मुंबई एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये चीफ पब्लिक रिलेशन ऑफिसर आहे आणि ठाण्यामध्ये हे आमचं इस्कॉन जगन्नाथ मंदिर गेली 4 वर्षापासून सुरू झालेलं आहे। भगवंताची स्थापना अजून झालेली नाही आहे, पण भगवंताची स्थापना 29 सप्टेंबरला होणार आहे। आम्ही असं नियोजन केलंय माननीय मुख्यमंत्री यांच्या हातून भगवंताची प्राणप्रतिष्ठा करायची। तर आज हे पहिल्यांदा आम्ही हा सुरू केला। आज रथयात्रा फर्स्ट वर्ष आहे आमचं आणि ह्या वर्षी आम्हाला खूप प्रतिसाद मिळाला। जवळजवळ 500 ते 550 लोकांनी भाग घेतलेला आहे आणि ह्या हॉलमध्ये खचाखच लोक भरले होते। लोकांना बसायला जागा नव्हती, लोक बाहेर उभे होते। तर खूप चांगला अनुभव आहे, लोकांना पण खूप आनंद आलेला आहे। मी ठाणेकरांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही ठाणे इस्कॉन मंदिर जे कोलशेत रोडवर आहे त्या मंदिरात या आणि भगवान जगन्नाथाची कृपा करा, कारण जगन्नाथ हे कलियुगाचे भगवान आहे। म्हणून सर्वांना यांचा लाभ व्हावा आणि सर्वांना भगवंताचे आशीर्वाद मिळावा ही जगन्नाथ चरणी प्रार्थना। हरे कृष्णा। ठाण्याच्या वतीने आज जगन्नाथ मंदिरच्या वतीने जी यात्रा निघते आहे त्या यात्रेला सर्वप्रथम मी महापालिकेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। या यात्रेचं यांचं हे पहिलंच वर्ष आहे। ठाणे महानगरपालिका नेहमीच या इस्कॉन सोबत राहिलेली आहे, यापुढे राहील। या यात्रेच्या निमित्ताने मी परत एकदा सगळ्यांना इस्कॉन परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही जी यात्रा आहे अशी अखंड सुरू राहावी यासाठी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो। हरे कृष्णा। मेरा नाम कृपा दासी है। आज इस्कॉन थाने की ओर से बहुत ही सुंदर रथ यात्रा का आयोजन हुआ। आप यहाँ देख रहे थे, बहुत सारे भक्त आए हुए थे। भगवान को 56 भोग लगाया गया और बहुत ही सुंदर भगवान को फूलों के वस्त्र और सोने के वस्त्र पहनाए गए थे। तो आज आप देख रहे हैं ये बहुत ही सुंदर प्रोग्राम रथ यात्रा का हुआ इस्कॉन थाने वेस्ट की तरफ से।